राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। राजकारणात शब्दांची लढाई नवी नाही, पण जेव्हा जयंत पाटील बोलतात तेव्हा शब्द नव्हे तर विजेचा कडकडाट ऐकू येतो। माझ्या आईवडिलांबद्दल चुकीचं बोलणं जिल्ह्यातील लोकांना आवडलेलं नाही। योग्य वेळ येईल तेव्हा उत्तर देईन, पण सगळ्यांना हरवायचं असेल तर जयंत पाटलांचं नाव घ्यावं लागतं। अशा थेट शब्दात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रतिस्पर्ध्यांना दिला खणखणीत इशारा। त्यांच्या वक्तव्याने सांगली कोल्हापूरच्या राजकीय तापमानात पुन्हा उष्णता चढली आहे। इस्लामपूर, सांगली सर्वत्र जयंत साहेब पुन्हा एकदा सज्ज अशा चर्चा रंगू लागल्या आहेत। आमच्यात वाद नाही, आम्ही एकत्र आहोत। काँग्रेसचे विशाल पाटील, आमदार कदम सर्वांनी मिळून काम सुरू ठेवलं आहे, पण बाहेर काहींना ते पचत नाही म्हणून गैरसमज निर्माण केले जातात, असं सांगून पाटील यांनी विरोधकांच्या अफवांना चिरडून टाकलं। भाजपच्या नेत्यांनी आरोप करताना वोटचोरी झालीच नाही असा सूर लावल्यावर जयंत पाटील म्हणाले, ज्यांना स्वतःच्या पराभवाचं धाडस नाही तेच इतरांवर आरोप करतात। जनतेनं आम्हाला दिलेला विश्वास माझं खरं बळ आहे। भाजपच्या काही नेत्यांकडून त्यांच्या कुटुंबियांविषयी केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले, ते लोक चौकशी करोत, आम्हाला त्याची भीती नाही। माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण जनतेच्या सेवेसाठी आहे आणि सांगली जिल्ह्याला ते ठाऊक आहे, असं म्हणतात। राजकारणात जे बोलतात ते गाजतं, पण जयंत पाटील जे बोलतात ते इतिहास घडवतं। आज पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं, सत्ता येते जाते, पण जनतेचं प्रेम कायम जयंत पाटील यांच्या बाजूनेच असतं। कुठेतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाही, आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही। जाऊ दे, वेळ येईल, टाईम। आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत, दमदार आहेत। राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।